गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सर्वांना आदेश। बघा, स्वामींच्या काळामध्ये स्वामी महाराज अनेक तरुण पिढीवरती प्रेम करत असायचे, सगळ्यांना चांगले विचार सांगत असायचे, मुलं असो किंवा मुली असो। कारण महाराजांनी त्याच्यासाठी या भूतलावरती अवतार घेतलेला। पण आत्ताची पिढी अशी आहे, त्यांना स्वतःचं भविष्य कळत नाही आहे। त्याच्यामुळं मी आज त्याच्यावरती प्रबोधन करणार आहे। सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आई वडील विश्वासाने मुलांना बाहेरच्या कॉलेजमध्ये या इतर कुठे, पुणे असो, नाशिक असो, मुंबई असो, अशा ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी पाठवतात, हॉस्टेलमध्ये पाठवतात। पण मुलं काय करतात? आई वडिलांचा विश्वासघात करतात। त्याच्या मागचं कारण असं आहे, कारण की आत्ताची तरुण पिढी खूप वायाला चाललेली आहे आणि त्याच्या मागचं कारण एकच आहे, ते म्हणजे आपली फिल्म सिटी। आणि आपल्या घरोघरी सगळ्यांकडे टी व्ही आलेले आहेत, LED। त्याच्यामुळे त्याच्यावर लागणारे कार्यक्रम, त्याच्यामध्ये फक्त प्रेमविवाह दाखवतात आणि मुलींचे जे काय प्रेम प्रकरण आहेत, आज हिच्या संगती उद्या तिच्या संगती, आणि तीच आताची तरुण पिढी मनावर बिंबवते आणि आईवडील पण तेच सिरियल पाहत असतात। माझं प्रत्येकाला एकच मत आहे, तर अशा सिरियल किंवा पिक्चर पाहू नये, तर तुमच्या मुलांच्या मनावर हे बिंबलं जाईल। त्याच्यामुळं आताची पिढी वायाला चाललेली आहे। कारण की आईवडील मुलांवरती लाखो रुपये खर्च करतात। मला सांगा, शिक्षणामध्ये किती खर्च होतो? आज किमान आत्ताच्या तरी युगामध्ये 10-15 लाख रुपये पाहिजे तुम्हाला कुठला कोर्स घ्यायचा असेल तर। आणि ज्या आईवडील हातावर ज्यांचं पोट आहे ते मुलांसाठी कष्ट करू शकत नाही, पण त्यांच्या मुलांना खूप शिकण्याची इच्छा आहे, अशा मुलांना शिक्षण मिळत नाही। आणि ज्या मुलांना शिक्षण मिळतं ती मुलं आईवडिलांचा घात करतात। माझ्यासमोर असे अनेक मुलं मुली येतात, आईवडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवलं। शिक्षण हे माहेरघर असं म्हटलं गेलेलं आहे। आणि त्या ठिकाणी जर शिक्षणाला पाठवतात, तर जे मुलं मुली असतील त्यांनी एकच विचार करायचा, आपल्याला फक्त आपलं करिअर घडवायचं आहे, आपल्याला इतर कुठल्याही प्रेमविवाहामध्ये या प्रेम प्रकरणामध्ये अडकायचं नाही आहे। आणि त्याच्यात अडकलं तर तुमचं करिअर बर्बाद होणार, हे 100% आहे। आणि आईवडिलांना माहिती पडत नाही, पण चुकून एखाद्या आईवडिलांना माहिती पडलं तर त्या मुलांचं करिअर पण बर्बाद होऊ शकतं। का माझ्यासमोर अशीच एक घटना घडली, माझ्यासमोर अशीच एक मुलगी बसली, रोज दर गुरुवारी येऊन रडायची माझ्यासमोर येऊन। आणि मन एवढं चंचल त्या मुलीचं, चांगली टॅलेंटेड, हुशार शिक्षणामध्ये। एकदा आईवडिलांनी पुण्यात घातली, पण तिने विश्वासघात केला, डॉक्टर लाईनमध्ये घातली। बघा, बापाने पहिले 5 लाख रुपये भरले, तिथं तिने विश्वासघात केला, कुठल्या तरी मुस्लिम मुलाच्या नादी लागली। मुस्लिम मुलगा, बघा तिथं कळालं, नशीब कळालं आईवडिलांना, तर आईवडिलांनी त्या मुलीला परत आणली। परत ती मुलगी माझ्याकडे आली, रडू लागली, महाराज ठीक आहे म्हणलं, आईवडिलांना एकदा संधी द्यावं, मुलीचा करिअर बर्बाद नका करू। ठीक आहे, प्रत्येकाकडनं एक चुकी होत राहते, लहान आहेत हे वय असतं, पण ठीक आहे एकदा समजून घ्या, एकदा संधी द्या। मग आईवडिलांनी माझं ऐकून ती संधी दिली, परत त्या मुलीने तो विश्वासघात केला। आता त्या मुलीवरती घरचे आई वडील, बाप आजोबा, आजी, मामा, कोण आत्या, सगळे घरचे कोणीही विश्वास ठेवत नाही। त्या मुलीला 1 रुपया पण खर्च करायला मागत नाहीत, कारण की विश्वास संपला। बरोबर आहे का? मी चुकीचं बोलतोय? एकदा विश्वास उडाला ना तर माणूस विश्वास ठेवत नाही परत, कारण की समाजामध्ये कुठेतरी
जो व्यक्ती असतो त्याची प्रतिष्ठा असते, समाजामध्ये त्याचं नाव असतं, आणि ही मुलं काय करतात, आई वडिलांचं नाव खराब करत असतात. त्याच्यात आई वडिलांची चुकी आहे का? नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण आताच्या मुलामुलींचं आकर्षण असं आहे, तो डोळ्यात डोळे घातले का प्रेम झालं, पण माहिती नाही आहे पुढं भविष्य काय आहे आमचं. मुलींनी तरी जपून राहावं, कारण बघा मुलाला काही फरक पडत नाही आहे, पण मुलीला खूप फरक पडतो. त्याच्यामुळं मुलीला अनेक लोक संशयाच्या नजरेने पाहतात. मुलांनी किती वाईट कर्म केली तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात, तो मुलगा आहे असं म्हणतात बरं का. पण मुलीच्या जातीने व्यवस्थित राहावं. नाही तुला महाराज आम्ही आज खांद्याला खांदा लावतो, लावा बाबांना, मी नाही म्हणत नाही आहे, पण तो खांदा कुठपर्यंत पोचणार तुमचा कामामध्ये, मग तो कसा पोचणार? आचरण शुद्ध ठेवल्यावरती, अन्यथा पोचेल का? नाही. त्याच्यासाठी मुलगी असो किंवा मुलगा असू द्या, आचरण शुद्ध ठेवणं आणि ब्रह्मचारी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जो ब्रह्मचारी राहतो त्याचा विवेक व्यवस्थित होतो, आणि जो ब्रह्मचारी राहत नाही त्याचा विवेक चांगला राहत नाही, तो भ्रष्ट होत राहतो. याच्यामागचं कारण हे आपल्या शास्त्रांमध्ये पण या घटना लिहिलेल्या आहेत. पण आताची पिढी ब्रह्मचारी पण नाही आहे आणि विवेकहीन झालेली आहे. त्याच्यामुळं आई वडील खूप त्रस्त झालेले आहेत, खूप त्रास आहे आईवडिलांना. आताची पिढी ऐकत नाही आहे. काही आईवडिलांनी खूप छान संस्कार केले, मुलांवर विश्वास ठेवला, पण मुलांनी विश्वासघात केला. कारण मी का सांगतोय तुम्हाला, एकच मुलगा मुलगी अनेक माझ्याकडे येतात. काही मुलं तर बोलतात महाराज माझं हिच्यावर प्रेम आहे. बाबा मी वधूवर केंद्र खोललेलं नाही आहे, तुझं प्रेम आहे तर मी त्याला काय करू? हा का माझा धंदा आहे का पैसे घेऊन तुझी कामं करतो? मी काय बगड बंगाली वाटलं का तुला? ते ट्रेनवरती बॅनर लिहितात बघितले का कधी तुम्ही? कधी गेलात मुंबईमध्ये फिरलात तुम्ही? रेल डब्बा असतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं बगड बंगाली बाबा, वशीकरण, अमुककरण, तमुककरण, मुलगी पटत नाही तर पटून देतो. हे काय लावलंय? ही सगळी अंधश्रद्धा आहे बरं का. आणि मुलं जातात पण तिथे, अशा अनुभव आलेले आहेत बऱ्याच लोकांना. काही मुलं जातात, मग ती काळी चिमणी जाळली का तिची राग घ्या आणि अंगावर टाका. सैराट कुठला पिक्चर तो, फॅन्ड्री कुठला पिक्चर, त्या पद्धतीने. असं काही होत नाही. त्याच्यासाठी करिअर करणे खूप महत्त्वाचं आहे. नाही झालं तर महाराज खूप पिक्चर पाहत आहेत, नाही पाहिले तर तुम्हाला सांगणार तरी कुठून? सांगायचं कारण काय, ह्या तुम्हाला काय तरुण पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे बरं काय, आणि आईवडिलांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी का सांगतो तुम्हाला, आताची ही पिढी येते ना विश्वासघात करते आईवडिलांचा. कारण हे वय असतं बघा, 14 ते ग्रॅज्युएट होईपर्यंत जे वय असतं ना, ते वय वासनेने भरलेलं असतं मुलांचं. आणि त्या वयामध्ये जी मुलगी असो किंवा मुलगा असू द्या, यांच्यावर लक्ष ठेवणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. आईवडील पण बोलते किती वेळ यांच्याकडे लक्ष ठेवायचं, काम करायचं का यांच्या मागच धावायचं. पण प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवायचं, त्यांचे मोबाईल काय असतील ते चेक करत जावा. जर तुम्ही लहानपणीच त्यांच्यावर संस्कार केले तर मोठ्यापणी मुलं चांगली वागले जातात. नाही वागत का? आपण सूट देतो मुलांना, माझं एकूण एक मुलगा आहे, माझी एकूण एक मुलगी आहे, आम्हाला आमच्यासाठी काय करता नाही आलं पण आमच्या मुलांसाठी आम्ही फ्री देऊ. हे योग्य आहे का योग्य आहे? अयोग्य गोष्टी आहेत या, हे योग्य नाही आहे. प्रत्येक आईवडील काय बोलतात, आम्हाला काय मिळालं नाही आमच्या भविष्यासाठी, मग आमच्या मुलांना आम्ही का कमी करू? अरे बाबांनो, तुमचा काळ वेगळा होता. तुमच्या काळामध्ये हे लफडी लुपडी चालत नव्हती, आणि चालली तरी घरचे आशे ठोकून काढायचे तर हातपाय मोडून काढायचे. आता हातपाय मोडायला गेले तर पोरं फाशी लावून घेतात. म्हणजे आई वडील मुलांना ब्लॅकमेल करतात, नाही करत? मग त्याच्यासाठी मुलं हे संस्कारिक असणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर अध्यात्म लय महत्त्वाचं आहे. या विज्ञान जीवनामध्ये तुम्हाला अध्यात्म करणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी मी प्रत्येकाला काय सांगतो, बाबा मठ मंदिर काय, इथं हे शिकवलं जातं. आता हे तरुण संस्कार नाहीत तर काय आहेत मला सांगा? आहेत ना? मग हेच संस्कार तुमच्या मनावर बिंबवायला पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये कुठंतरी मानसिक आत्मिक समाधान मिळेल तुमच्या मुलांमुळे. नाही तर मुलं भ्रष्ट झाली तर आईवडील पण भ्रष्ट होतात. बघा, ही मुलं तर कर्म भोगतायत, पण कर्माचे प्रधान कोण होत आहेत? आईवडील.
म्हणजे जास्त त्रास कोणाला होतो? आई वडिलांना. समाज त्यांना नाव ठेवायला लागतो. मग समाज बोलतो, अरे काय आई वडिलांनी यांच्यावर संस्कार केले, बघा याची मुलगी कोणासंगती बोलते, बघा मुलगा काय करतो. आताच्या तर मुलांना शिस्त नाही आहे, तोंडात तर गुटखा असतो, दारू पितात. 8वी 10वीतली पोरं तुम्ही पाहिले, बाटल्या घेऊन फिरतात. इथं रस्त्यावर आवाज येतो ऐकायला, कधी कधी मी बाहेर उभा राहतो, तो काय रे आज आपल्याला पार्टी करायची म्हणतो. मग काय आणलं बिनलं का नाही? 9वीतला पोरगा बरं का, तर आणल्यात ना, पुढे एक बॉटल आहे मागे एक बॉटल आहे. हे माझ्या कानाने ऐकलेल्या गोष्टी आहेत आम्ही. जर मी ऐकलं असेल तर सत्यच आहे ना, ऐकलं नसेल तर गोष्ट सोडून द्या. मी पाहतोही असं, आपण तर सोशल मीडियावर पाहताय ना काय चालू आहे आता या जगामध्ये. क्वचित मुलांना गरिबीची जाण असते, प्रत्येक मुलांना गरिबीची जाण नसते. आपण बोलतो गरिबातला मुलगा खूप मोठा होतो, नाही. गरिबाची मुले जे आहेत, मुलं मुली, ती सर्वात जास्त व्हायला जातात. कारण की त्या घरामध्ये जर आर्थिक परिस्थिती ढसळली, त्या घरात वादविवाद जास्त व्हायला लागतात आणि मुलं आईवडिलांचा फायदा घ्यायला लागतात. बघा तुम्ही घरोघरी जाऊन हीच अवस्था आहे. माझ्याकडे जास्त करून अशीच पिढी जास्त येते. आणि तरुण जे जास्त रिच रॉयल आहेत ते तर मग काय सांगायचीच गरज नाही आहे. पण सांगायचं कारण काय, हे ज्या काय घटना आहेत तुम्हाला जर थांबवायच्या असतील तर लहानपणीच व्यवस्थित संस्कार करा मुलांवरती. कुठेतरी भगवद्गीता वाचायला लावा. भगवद्गीतेमध्ये इतकं छान ज्ञान दिलेलं आहे, आम्ही काय करतो, आपल्या मुलांना ते सांगतच नाही. आणि त्या लहान मुलांवर ते संस्कार होतच नाही. आपली तरुण पिढी, आताची जी पिढी आहे, मग ते वयस्कर असो तरुण, देवाला मानत नाही. आपली हिंदू सनातन धर्मातली पण लोक इतके नास्तिक झालेले आहेत. पण त्यांच्या मनावर कोणतरी बिंबवायला पाहिजे. जर हिंदू आज एकत्र झाला नाही, नंतरून काय होईल त्यांचं त्यांना कळणार पण नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनी एकत्रित राहा, संघटित राहा आणि आपल्या हिंदू सनातन धर्माचा अभ्यास करा, ग्रंथपुराणाचा अभ्यास करा, भगवद्गीतेचा अभ्यास करा, संतांचे चरित्र वाचा. त्यांनी आपल्या धर्मासाठी काय केलं, धर्मप्रधान मानला गेलेला आहे. पहिला धर्मच होता ना, त्याच्यानंतर अनेक गोष्टी निघाल्या. पहिला धर्म होता आणि धर्मामध्ये पहिल्यापासूनच हा कायदा होता. जर कायदा नसला असता तर आम्ही वायाला गेलो असतो, कोणीही काही करू शकलं असतं. पण हा कायदा आहे म्हणून सगळे घाबरून आहेत. मग तो काय आत्ता निर्माण झाला का? हा अनादी कालापासून आहे. आपल्या ग्रंथपुराणामध्ये हे नियम लिहिलेले आहेत, पण लोकांनी ते मनावर बिंबवले नाही, आपल्या मनासारखे वागायला लागले. लोकांना माहिती नाही, काय लोकांनी लपून ठेवलं. आणि जे प्रवचनकार होते, जे साधू संत होते, सांगून थकले बिचारे, पण लोक काय ऐकायला तयार नाही. मग त्याच्यामुळे आताच्या पिढींवरती आईवडील संस्कार करत नाही, कारण की आईवडिलांना संस्कार राहिले नाही. आता तुम्ही बोलते महाराज आमचे संस्कार काढायला लागले, पण हे सत्य आहे का नाही मला सांगा. कारण की आम्हाला टी व्हीपासून वेळ मिळत नाही. मग बोलतो आम्ही दिवसभर काम करतो, मग कुठेतरी आम्हाला मनोरंजन नको का? करा बाबा, मनोरंजन करा, पण त्या मनोरंजनात सगळं तुम्ही पण घसरले जायला नको. म्हणजे पाट्यावरती जर मिरची वाटतो तर ठसका कसा लागतो, मग ते अख्ख्या घरामध्ये व्हायरस पसरत नाही का? मग आपल्या मुलांच्या मनावरती तेच बिंबलं जातं. काय नाही, माझे आईवडील तेच पाहतात, मग मला पाहिल्याने काय होतं? आईवडिलांनीच प्रेमविवाह केला आहे, मग त्यांना बोलायलाच जागा राहत नाही, तर मुलंही तेच करणार नाही करणार? अहो 100-99% प्रेमविवाह सक्सेस होत नाही. अनेक माझ्याकडे आले गेले बिचारे, डिवोर्स झाले, तरी लोक सुधरत नाही. प्रेमच पाहिजे आम्हाला. प्रेमाला उपमा नसते काय, आता ते तुम्हाला माहिती, जे तरुण पिढी असेल ते. पण सांगायचं कारण काय, ह्या गोष्टींचा त्याग करा, फसवू नका, आईवडिलांना फसवू नका. तरुण पिढीला माझं एक सांगणं आहे, आईवडिलांना फसवू नका. कारण की बघा, एक रुपया जमवायला आयुष्य जातं, आईवडिलांचं आयुष्य संपून जातं. स्वतःचा म्हातारपणीचा विचार करत नाही आईवडील, पण तुमच्यासाठी एक रुपया जमून ठेवतात, तुमच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी. आताची पिढी तर स्वतःच्या बळावर पण लग्न करू शकत नाही, ही त्यांची अवस्था आहे. आणि छातीत आणून चालतात, मी लग्न केलं, मग तिला काय खायला काय बाबा, वडापाव? पण माझं सांगणं काय आहे, स्वतःच्या पायावर उभं राहा, पहिलं करिअर करा. लग्न तर सगळ्यांचे होणारच आहेत, ते काही राहणार आहेत का? नाही. पण हे प्रेमविवाह हे योग्य नाही आहे. मग लोक कृष्णाचं उदाहरण द्यायला जातं, अरे तो कृष्ण आहे, तुम्ही कृष्ण व्हाल का? गोवर्धन पर्वत उचलून दाखवा बघा एका करंगळीवरती. ती लीला होती देवाची. देवाच्या खऱ्या 2च बायका, रुक्मिणी आणि सत्यभामा, हे द्या लक्षात. पण जी खरी आहे ती रुक्मिणीच, बाकी दुसरी कोण नाही. यांना फक्त आधार दिला,
बोलतात ना, ते सगळ्यांचे माय बाप सर्व तेच आहेत. म्हणून त्यांचा आधार घेण्यासाठी त्या 16 सहस्त्र बायका गेल्या तिथे. 16,000 बायका बोलता येणार नाही. त्या महाराज जे श्रीकृष्ण भगवानांच्या दास आहेत, सेविका आहेत त्या. पण आता त्या बायकांची उपमा आली त्यांना. पण तुम्ही तसं करू नका. तो ईश्वर आहे, त्यांनी जी सृष्टी निर्माण केली, त्यांनीच अनंत ब्रह्मांड निर्माण केले, त्याची लीला होती, त्याचा अभ्यास करा. कारण आपला तो विषय नाही, तो सांगायला गेला तो विषय वाढेल. तो विषय नाही, ते नंतरून त्याच्यावर कधीतरी चर्चा करू. आपला विषय आहे तरुण पिढीवरती. मग त्या तरुण पिढीने लक्षात घ्यायचं. मग आताची तरुण पिढी काय करते, खिशात पैसे नसतात. मग एखाद्या मुलीला कुठंतरी कॉलेजच्या बाहेर उभं राहायचं, मुलींना पण तेच हवं असतं. काय गावातली पोरं असतात, काय बाहेरची पोरं असतात. मग कॉलेजच्या बाजूला उभे राहतात, शाळेच्या बाजूला उभे राहतात. पैसे नसतात, याच्याकडनं उधार घे, त्याच्याकडनं उधार करे. मग चोऱ्या माऱ्या करायला लागतात, कर्ज करून ठेवतात आणि फसवतात. ही माझी जमीन आहे इतकी, हे माझा व्यापार आहे, तो माझा व्यापार आहे, पासून लग्न करतात. मग त्या मुली टिकतात का मला सांगा. किती घरोघरी अशी अवस्था आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणून माझं एक मुलींना आणि मुलांना एक सांगणं आहे, बाबांनो पहिलं करिअर घडावं, स्वतःच्या पायावर उभं राहा, पैसा कमवा. जोपर्यंत तुम्ही पैसा कमवत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय काढायचा नाही आणि लफडी लुपडीचा विषय काढायचा नाही. नाही तर अन्यथा तुमचं आयुष्य बर्बाद आहे. या कलियुगात जर तुम्ही शिकला नाहीत तर टिकणार पण नाहीत. तुम्हाला आता शिकून महाराज नोकऱ्याकडे कुठे राहिला आहे. नोकऱ्या राहिल्या आहेत पण आम्हाला घ्यायच्या नाही त्या. आम्हाला घरात बसून कोण फुकट खायला घालणार आहे. बाहेर जोपर्यंत तुम्ही निघत नाही तोपर्यंत नोकरीचा शोध कुठून लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडणं आहे. प्रयत्न ते परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. प्रयत्न तर करायलाच हवेत ना. प्रयत्न करायचा नाही, काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला बोंबलं सुटतात, काहीतरी भाषण ठोकतात. काही लोक आम्हाला पण ब्रह्मज्ञान शिकवतात. आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती एका मुस्लिमाचा मला मेसेज आला, सोफिया पंथातला. सोफिया पंथ कळतो तुम्हाला, ते दर्ग्यातली पूजा बिजा करतात. बघा आपल्या हिंदू सनातन धर्माबद्दल कशी निगेटिव्ह त्यांचे विचार आहेत. आता हे सांगणार नाही मी इथे. म्हणजे आपल्या धर्माला कसे नाव ठेवतात. असे क्वचित काय असतात ते आपल्याला सबस्क्राईब करतात आणि मुद्दामून वाईट कमेंट टाकतात. पण त्याला उत्तर पण तसंच द्यावं लागतं. अशी पण काही वेगळ्या जातीतली लोक आपल्याला वाईट कमेंट करतात, पण त्यांना तसं उत्तर, कारण की त्यांना हिंदू सनातन धर्म माहिती नाही आहे. पण सांगायचं कारण काय आहे, फक्त आपण एकत्र येत नाही ना, त्याच्यामुळे ही लोक अशी फायदा घेतात. मग त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यांनी एक संघटित राहून आपला अध्यात्म मार्गाचा प्रसार प्रचार करायला पाहिजे. माझंच काम आहे का. तुम्ही बाहेर जाऊन शब्द सांगू शकता ना, अरे जा मठात जा, स्वामींचं नाम घे, थोडीशी ही सेवा कर, ती सेवा कर, नाही जमलं तर मार्गदर्शन घे. म्हणजे कुठं बुद्धी तुझी हँग झाली तर ती खुलेल तरी. जो रस्ता मिळत नाही तो रस्ता मिळाला जाईल. का बगड बंगालीच पाहिजे आपल्याला, मांत्रिकच पाहिजे का तांत्रिकच पाहिजे. अहो एका बाईची अशी कमेंट आली मला, तुम्ही विचार पण करू शकत नाही. मुंबईची काय कुठली, मी काय नाव नाही सांगणार तिचं, पण अशी तिची अवस्था झाली, तिचा धंदा, घर दार, नवरा सगळं बसवलं खाली. नवरा मृत्यूला म्हणजे बोलता ना काळाच्या तोंडात गेला, अशी करणी तिच्यावर केली. आणि ती पण कोकणातली लोक होती. कोकण माहिती नाही कुठं आलं तुम्हाला, गोव्याची साईड जी येते ती अख्खं कोकण असतं. नवरा मेला करणीने, ते पण कसा मेला, सुकून मेला. सुकून एखादा बोंबील कसा होतो, फक्त हाड राहिलं त्याच्या अंगावर. अनेक बाबा सगळे भगत करून थकले, काही झालं नाही. ही समसनी विद्या आहे ना, ही आघुरी विद्या सगळ्यात बेकार आहे. हे सगळं सत्य आहे, पण मी प्रत्येकाला ते सांगतो 90% 99% आता फक्त त्याचं आहे ना, बोलतात ना काहीतरी खेळ झाला आहे आणि त्याचा बाजार झालेला आहे. 1% आहे सत्य, पण असे मांत्रिक तुम्हाला डोळ्यासमोर दिसणार नाही. हे तांत्रिक डोळ्यासमोर दिसणार नाही. हे अशा ठिकाणी राहत नाहीत आणि लोक तिथपर्यंत पोहोचले जातात. एखाद्याचं वाईट करायचं असेल आणि तो कोण, त्याचे मित्रच, त्या मित्रांनीच त्याला धोका दिला आणि त्याच्यावर करणी केली आणि अजून पण त्यांना जगवून देत नाहीत. लास्टला नाथांचा आधार घेऊन आणि महाराजांचा स्वामी समर्थ आधार घेऊन आज व्यवस्थित ती बाई तरी जगली आहे. अख्खं घरदार उद्ध्वस्त झालं. विचार करायची गोष्ट आहे ना. मग नसलं असतं तर झालं नसतं का. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना. तुम्ही जर देवाला मानता तर भूतपिशाच 100% आहे. ज्याला अनुभव आहे त्याला येतो. लोक डायरेक्ट कुठं राहिले, ये माझ्याकडे दाखवतो तुला. मग कशी चड्डी वल्ली पिवळी होती ती समजल.
कसं असतं, लोकांना त्याच्यातला अनुभव नाही आहे. जोपर्यंत त्याची प्रचिती येत नाही तोपर्यंत समजत नाही. काहीतरी बोलतात, बोंबलतात, आणि मग बघा, ज्याला भूत पिशाच्य बघायचं आहे ना, त्यांनी बेल घ्यायचा आणि दुधनी, त्याला धुंदली पण हिंदीमध्ये बोलतात, त्याचं मूळ घ्यायचं आणि पौर्णिमेच्या दिवशी एकत्र करायचं, त्याचं काजळ बनवायचं, डोळ्यात घालायचं आणि ज्या ठिकाणी भूत पिशाच्य आहेत ना त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं. नाही तुमच्या मागं आलं ना तर चॅलेंज दरबार सोडून देईल. 100% तुम्हाला भूत पिशाच समोर दिसतील, असे समोर. हे काय खोटं आहे का? सत्य आहे बाबा, सांगत नाही, जाऊ दे. लोकांना वाटतं महाराज तुम्हाला दिव्य दृष्टी आहे का? अरे तुम्हाला पण देतो मी. बघा करून, पेस्ट करा त्याची आणि भरा काजळ आणि जावा तिथे आणि उभं राहा. असे नाचतील ना हाडळ खैस, सगळे तुमच्यासमोर डिस्को करायला लागतील आणि तुमच्या मागे मग घरात बसा मस्तपैकी. बायकोला सोडायला लागेल, ते हाडवेळच ठेवायला लागेल. येते का लक्षामध्ये? हे सत्य घटना आहेत. बघा करून एकदा. ज्याला अनुभवायचं आहे ना त्याने याची पेस्ट करा. पौर्णिमेचा दिवस येईल ना, अमावस्या पौर्णिमे दिवशी ते काजळ लावा आणि जावा. मग कळेल तुम्हाला खरंच भूत आहे का, सैतान आहे का. मग तुम्हाला समजेल, अरे महाराज बोलतात त्या सत्य घटना आहेत. अहो आम्ही याच्यातलेच ना, आम्हाला काय माहीत नाही का? आमचं लहानपण याच्यातच गेलेलं आहे. आम्ही का आत्ता या मार्गात नाही आलेलो. हा नाथ संप्रदाय, या नाथ संप्रदायामध्ये तंत्रमंत्रच चालतात, पण मी ते स्वीकारलं नाही. मी महाराजांची भक्ती स्वीकारली म्हणून तुम्हाला हे प्रबोधन करतोय. या नाथ संप्रदायामध्ये बोलतात ना, जर काळोख असेल तर सूर्य पण उगवला जातो, एवढी शक्ती प्रचंड असते. एखाद्याला जर पौर्णिमेचं अनुष्ठान करायचं असेल, एखाद्या तांत्रिक, बघा नाथ संप्रदायामध्ये तांत्रिक पण जास्त आहेत, कारण तंत्रविद्या जास्त चालते. तर अमावस्येच्या टायमाला तर चंद्र पौर्णिमा पण होते, एवढं मंत्र उच्चार आहेत नाथ संप्रदायामध्ये. या नाथ गोरक्ष खीळला खूप महत्त्व आहे. गोरक्ष खीळ माहिती आहे का तुम्हाला? गोरक्ष खीळ इतकी खतरनाक आहे, जर ती वाचली ना, कुठलं कोर्ट कचेरी असू, काही असू, दुनियादारी कोणी काय, भूत बाधा पिशाच्य काय असू, जर ती तुम्हाला सिद्ध झाली आणि एकावर तो मंत्र जर घोकून त्याची विधी असती ती जर केली, तुमच्या अनेक पिढ्या नरक भोगतील, सुटका तर नाही, याची पिशाचार्गे लटकतील. याला मंत्रतंत्र असं म्हटलं गेलेलं आहे. पण आता काय लोकांना वाटते काय महाराज असेच काय ना बोंबलत राहतात, काय यांना काय येतंय का नाही येत नक्की. पण मला या लोकांना अडकवायचं नाही, याच्यामध्ये अडकवायचं नाही आहे. कारण की याच्यात अंधश्रद्धा जास्त वाढत चाललेली आहे, लोकांना फसवेगिरी जास्त वाढत चाललेली आहे. बाबा लोकांची बोलतात ना यात्रा जत्रा भरलेली आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने काहीतरी सांगत चालला आहे आणि लोक फसत चाललेत. त्याच्यामुळे मला लोकांना याच्यातनं बाहेर काढायचं आहे. 100तनं 99% खोटंच असतं. 1% क्वचित असा मांत्रिक असतो, तो ना संसारात राहत, ना समाजामध्ये राहत, ना कुठेच जात, तो अशा ठिकाणी राहतो तरी लोक तिथपर्यंत पोचले जातात. आणि काही लोकांचं एकच काम असतं, भूत पिशाच्य प्रसन्न करणे. ते देवाला प्रसन्न करतात का? त्यांची साधना कुठली? भूत पिशाच्याची. ती काय देवाची का? महाकाली, मग भैरवनाथ, मग बटुक भैरव, अमुक भैरव, तमुक भैरव, 17-60 भैरव आहेत. मग 52 वीर बोला, अमुक वीर बोला, तमुक वीर बोला, हे असे बरेच असतात. आता सांगायला गेलं तो विषय नाही आहे सध्या, आपला विषय तरुण पिढीवरती. मग बघा, ज्याला भविष्य सुधारायचं असेल तर त्यांचं घर पण असं बरबाद केलं जातं. ज्यांची मुलं बाळं, ज्यांना भविष्य शिक्षण घ्यायचं आहे, पण काही लोक जळूवृत्तीचे असतात, त्यांचा बिझनेस पुढे जाऊन देत नाही. मग कुठंतरी बाबागिरी, कोकणात जास्त चालतं या गोष्टी. मग बाबागिरी करायची, त्या मुलांचं शिक्षण पण बरबाद होतं आणि भविष्य पण बरबाद होतं. जर आम्हाला जर शिक्षण चांगलं भेटत असेल तर शिक्षणाचा फायदा घ्या आणि पुढे चला, तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. मग या फालतू गोष्टींपासून तरुण पिढी लांब राहील. आलं लक्षात मी काय म्हटलं तुम्हाला? म्हणजे बरोबर विवेकामध्ये आलं का बाहेर गेलं? शिरलं ना डोक्यामध्ये? हां, मी हेच सांगायचं माझं कारण आहे. आज म्हणलं थोडं तरुण पिढीवर बोलूया. रोज काय त्याच कथा सांगायच्या, कथा ऐकून आम्ही तर काय सुधरत नाही. मग थोडंसं तरुण संस्कार करूया म्हणलं. मग त्याच्यासाठी थोड्याशा गोष्टी बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. म्हणून तरुण पिढीने लक्षात ठेवायचं, ज्याला बिझनेस करायचा तुम्ही बिझनेस करा, ज्याला व्यापार करायचा तुम्ही व्यापार करा. असं नाही धरसोड करू नका.
नाही महाराज मला यशच नाही, कितीतरी पोरं आहेत असे धरसोड करत राहतात. एकाच जागेवर टिका तरच तुमचं कुठंतरी चांगलं होईल. 1 महिना 6 महिने बिझनेस तुम्हाला करायचा, वर्ष असंच जाणार तुमचं निघून. एका वर्षात कधी बिझनेस उभा राहत नाही. संकट येत राहणार, तुमचाच खिशातला पैसा जाणार. पण ठाम राहा, चिकाटीने राहा, आज न उद्या महाराज त्याला यश देणार. नोकरीचं पण असंच आहे, जिथं जॉब करायला जाल तिथं अनेक लोक टॉर्चर कावळे असतात टोचा मारायला, का नसतात? किती त्रास करतात, किती राजकारण होतं नोकरीमध्ये. पण त्याच्यासाठी टिकण्यासाठी तुमचं आत्मबल मजबूत पाहिजे, तुम्ही टिकायला पाहिजे, तर तुम्ही जीवनामध्ये सफल होऊ शकता, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून मला हे सांगायचं कारण काय, मला गरज का पडते सांगायला, कारण की याच्याकडे तुम्ही मनापासून लक्ष द्या, मनावर बिंबवा जे मी सांगितले ते. आणि आईवडिलांचा घात करू नका. जर आईवडील तुम्हाला कुठे हॉस्टेलमध्ये टाकत असतील या तुम्हाला शिक्षणासाठी ठेवत असतील कुठेही, तर विश्वासाने शिक्षण घ्या. फक्त करिअर टू करिअर, बाकी कशाकडेच लक्ष देऊ नका. सगळ्यांची लग्न होणारे, कोण राहणार नाही बाबांनो, कोण मुंज्या बिंज्या कोणी राहणार नाही, कोण झाडा उलटा लटकणार नाही, मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळ्यांची लग्न होणार आहेत. पण सबुरीचे शांतता घ्या. जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत वाम मार्गाकडे लक्ष द्यायचं नाही. नाही तर तुम्हाला महाराज शिक्षण घेतलं मग वाम मार्गाकडे लक्ष दिलं चालेल का, असं पण करू नका. लग्न सगळे मी काल ते लग्न होणार आहे. एकदा शिक्षण पूर्ण झालं, जॉबला लागले, मग बिंदास उडी मारा समुद्रात, मग कळेल लग्न काय असतं, ते किती टेन्शन असतं. मग बायको कळेल आणि नवरा कळेल आणि मग सासू सासरे कळतील. मग एक दिवस पण आम्ही टिकत नाही. टिकतो का? लय काम आहे मला, रोज भांडी घासावी लागतात, मी कामावर पण जाते महाराज तरी मला घरात भांडी घासावी लागतात. बाई संसार आहे, करावंच लागणार तुला. ते अनेक आतापासून हे ते अनेक काळापासून तुमच्या आईवडिलांनी, आमच्या आईवडिलांनी तेच केले. किती स्त्रिया जॉब करून बिचारे घरातलं कामं करून जॉबला जातात. मग काय तुम्हाला काय आता काय पंचारती घ्यायची का आम्ही? असं व्हायला नको ना. मग पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकाचं जे दोघंही जॉबला जातील दोघांनी मिळून घरातली कामं करायची. तिचं बाईवर राहायचं नाही अवलंबून, तू भांडी घास मी कपडे धुतो. मी एका मठात जायचो, एकाला भांडी घासायचं नाव पडलेलं, रोज घरात भांडी घासायचा आणि रोज कामावर दांड्या, गव्हर्नमेंटमध्ये जॉब, त्याची बायको रोज जॉबला जायची. पण घरामध्ये भांड्यांचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा करायचा, साऊंडचा आवाज मोठा करायचा, तरी आवाज यायचा खाड खूड. आता भिंतीला तर कानं असतातच, लोक अशी कानं लावायची, कोण भांडी घासतंय, आणि त्याला शरद पवार बोलायचे बिचाऱ्याला, काय माग लावायचा. मग अशांची अवश्यच अवस्था होणार, गाज भांडी आणि दूध धुणं. बायको आहे आपली जाती रोज जॉबला आणि बायको जेव्हा जगते गव्हर्नमेंटवाला, ही त्याची अवस्था आहे. कर्म दरिद्री अशाला म्हटलं गेलेलं आहे. मग ती कशाला त्याच्या आईवडिलांना पाहते? नाहीच पाहणार ना. मग तुझं नाव भांडी घाशाच, त्याला अजूनही भांडी घाशाच बोलतात. म्हातारा झाली पण भांडी घाशाच येतो. आता रिटायर होईल काही दिवसांनी. म्हणजे अशा काय घटना असतात आणि लोक तरीही सुधरत नाहीत. मग त्याच्यासाठी तरुण पिढीला हा खूप महत्त्वाचा संदेश आहे, खूप महत्त्वाचा उपदेश आहे. मनावर बिंबवा, आईवडिलांचा विश्वासघात करू नका, शिक्षण पूर्ण घ्या. एकदा विश्वास उडाला आईवडिलांचा, घरच्यांचा, तर मग तुम्हाला ना कोर्स ना काय, मग शेतात बसा खुरपत रात्रंदिवस. मुलगी असो किंवा मुलगा असो, मग जा म्हशी वळायला. मग काय होतं, तुझी हीच लायकी. काय आई वडील मग कसे असतात माहिती आहे, मेला तरी चालेल असाही तुझा उपयोग नाही, आमचे 10-12 लाख व्हायला घालवले का तुझ्यासाठी आम्ही कमवतोय, मग तुला शिक्षणाला घालो, आम्ही भिका मागतो म्हातारपणी. एवढी पण अक्कल नको का मुलांना? हे मुलांनी मनावर बिंबवायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, तरुण पिढीने आईवडिलांचा विश्वासघात करायचा नाही, पूर्ण शिक्षण घ्यायचं आहे आणि स्वतःचं आयुष्य सुंदर करून घ्यायचं आहे. बघा आता पुरतं एवढंच. परत एकदा श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. 1 मिनिट स्वामींचं नामस्मरण करूया आपण सगळ्यांनी. टाळ्यांच्या गजरात करायचे.
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु श्री गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव अलग आदेश आदेश आदेश।